आज काही करून अदितीच्या नकळत या विजाच्या पेपरवर तिची सही घ्यावीच लागणार. सॉरी अदिती, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. अदिती, मी मुंबईत होतो ना तेव्हा आपल्या फॅक्टरीसाठी 2-3 कंपनीबरोबर मीटिंग्स केल्या. काय? आपल्या फॅक्टरीसाठी मशीन्स लागणार, त्यामुळे आपल्या दोघांची सही लागणार आहे अग्रीमेंटवर. ठीक आहे, उद्या करते. आत्ताच कर ना, म्हणजे मला लगेच त्यांना मेल करता येईल. आज नको ना. लग्नानंतर पहिल्यांदा आपल्याला इतका छान एकांत मिळालाय. आज काही नको, कामाच्या गोष्टी, फॅक्टरी, कॉन्ट्रॅक्ट काही नको प्लीज. अदिती, कधी कधी असं वाटतं की आपण उगाच गुंता वाढवत चाललोय. ही छान बायको आहे, एकमेकांवर खूप प्रेम आहे आपलं, आणि काय हवं? मला सतत वाटतं फक्त तुझ्या जवळ, तुझ्या सोबत असावं. खूप शांत वाटतं तुझ्याजवळ. तुझ्यात हरवून जातो मी. सगळ्या गोष्टींचा विसर पडतो मला, आणि असं वाटतं सतत तुझ्या सोबत असावा, बाकी काही नको. एक गोष्ट हवी. काय? म्युझिक. एकच मिनिट. Will you dance with me? पण मी तर पप्पू आहे. काय? पप्पू कान डान्स झाला. पप्पू, मी शिकवते ना तुला. तो प्रयत्न तू आधी पण केलायस. मग आज पुन्हा करते. चल बस आता. असू दे. का? आता जमाने लागला डान्स पप्पू. आवडायला लागलं. बस आता, मी जेवायला घेऊन येते. बस सिड. व्यवस्थित दिसण्यासाठी लाईट लावू का? अगं गप ना, कळेल ना त्या दोघांना. आगे आगे. आपण का घाबरतोय? दीदी घाबरली ना. सेड सेड सेड. अगं काय झालं, ओरडतेस कशाला? तिकडे 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 काय? जरा शांतपणे सांगशील का मला? किचन मध्ये कोणीतरी आहे. कोणीतरी आहे म्हणजे? 2 जण आहेत सेड. बरं थांब, मी बघतो. आम्ही हो रे. तुम्ही इथे काय करताय? अरे आम्ही आमच्या घरी गेलो होतो ना. तुम्ही परत आलात? म्हणजे सगळे पण आले असणार. अरे नाही रे, आम्ही दोघीच. अरे पण का आला परत? अरे म्हणजे आम्ही गेलो होतो माझ्या घरी, पण तिथे काहीच नाही ना सगळ्यांना पुरेल एवढं.
म्हणून मग हे सगळं घ्यायला आलो होतो. पण हे असं लपून? अरे तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको ना म्हणून. ह्यात काय डिस्टर्ब, सांगायचं ना. एवढी घाबरले मी, आणि आता लागलं असतं तुम्हाला तर. हा ताई, अगं अरे सॉरी सॉरी सॉरी. अरे नाही आम्ही काहीच पाहिलं नाही हो. सॉरी. नाही तुमचं चालू द्या. चल ना ग ताई. हो हो हो. चला. आम्ही काय नाही पाहिलं. ते द्या इथे. आता कोणी येणार नाही, दार नीट लावून घ्या. काय कुठे घेऊन चालला? चला बाय दोघांना. बाय. या दोघी पण ना डेंजर आहेत या दोघी. बरं डोंट वरी, आता नाही कोणी येणार. आणि तसंही आपण आपली रोमॅन्टिक नाईट का डिस्टर्ब करायची. बरं ऐक ना, तू जेवण घेऊन ये, मी तुला एक सरप्राईज देतो. अरे आता या दोघींनी एवढं डेंजरस सरप्राईज दिलं ते काय कमी होतं का? तू यांचा विचार करू नकोस, आपला विचार कर. जा. आलेच. अरे कोणीतरी या मुलाला आवरा. दुमण्या अरे कशाला मस्ती करतोय? मी काही नाही केलं, मी फक्त खेळतोय. अरे पण मग इथे नको ना, बाहेर जाऊन खेळ. दुमण्या चल आज जा. काय काकू? डोंट कॉल मी काकू. थँक्यू. नवा, अगं तू कुठे चाललीस? ये इकडे बस. थँक्यू अप्पा. बरं मी काय म्हणते, जेवायची काय सोय आहे? हे म्हणजे त्या ताई आणि रत्नाक्का येणार कधी, स्वयंपाक बनवणार कधी, आपण जेवणार कधी आणि झोपणार कधी आणि कसे? मॉम तुम्ही काळजी नका करू. रत्ना अक्कांनी आपल्या सगळ्यांसाठी गाद्या मागवल्यात भाड्याने. मी एक काम करतो, तसे सरळ टाकतो. सगळे इथे झोपणार एकत्र? हो ना, काय मज्जा येईल. सर्वात आधी ना आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया, लेडीज वर्सेस जेंट्स, आणि मग झोपू आरामात. हा ना, खरंच खूप मजा येईल. आपण मागच्या वेळी कसं खेळलो होतो तसंच खेळूया. ना थंडी वाजते का? फॅन बंद करू? नाही रे सका, थंडी नाही वाजत. हा पंखा पडून माझा कोथळाच बाहेर पडतो काय याची भीती वाटते बा. व्हॉट मिलिंद, दिस इज व्हेरी डेंजरस. आपण जाऊ इथून. कोणते आपला अशुभ तसं काही नाही हो. अहो हा पंखा आहे ना, हा रत्नाक्काच्या लग्नातला आहे. तो असंच फिरत असताना घाबरवत असतो, पण पडलाच नाही कधी. मी अशा गर्दीत आणि अशा परिस्थितीत नाही राहू शकत. अहो पूर्वी आम्ही गच्चीमध्ये अशाच गाद्या टाकून सगळेजण एकत्र झोपायचो. असे गप्पा मारायच्या, गाणी गायची आणि अशी मस्त झोप लागायची. काय अहो तुम्ही काही काळजी करू नका वीणबाई, तुमची अजिबात गैरसोय होणार नाही. आणि हे तुम्ही मला हातात चाकू घेऊन सांगताय? अजून इथे जेवणाचा पत्ता नाहीये. आलो 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 आम्ही. अहो हे बघा, डबे आलेत. आता एक 15-20 मिनिटात सगळा स्वयंपाक होईल. हे पहा वीणबाई, सगळं तयार आहे. आता मी पोळ्यान भात टाकते आणि झालं. आलेच मी. बरं, तर मी काय म्हणतो, जेवण तयार होईपर्यंत आपण सगळ्यांनी दमशराज खेळायचा का? हा पहिलेच सांगून ठेवतो, मी पण खेळणार. सका जा बरं बाकीच्या गाद्या. जा 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 जा. अब आपका है कौन? आपण जाऊयात ना मुंबईला प्लीज. अरे तो सिद्धार्थ करेल ना तू सांगितलंस तसं. मी या लोकांबरोबर राहू शकत नाही.
महालक्ष्मी पेशन्स ठेव ना जरा. अदिती आणि सिद्धार्थ एकदा अमेरिकेला गेले ना की हे झोपले ना तर यांच्या डोक्यावर छप्पर सुद्धा उरणार नाही. मग बघू म्हातारा कसा गाणी म्हणतो आणि कशी मजा घेत होते बघच तू. अरे काय आता तरी काढ ना डोळ्यांवरून हात. उघड डोळे. 1 2 3. सरप्राईज. कसं वाटलं? खूप मस्त. आय लव्ह यू सिड. आय लव्ह यू मोर. ये बस. काय झालं? अदिती, आपण किती फिल्मी होतो ना. आठवतंय तुला? आपण नुकतेच प्रेमात पडलो होतो आणि तू रात्री मला फोन करायचीस. तू तुझ्या मुंबईतल्या घरातून खिडकीतून चंद्र बघायचीस आणि मी इथे गच्ची जाऊन चंद्र बघायचो आणि रात्रभर आपण चंद्र बघत फोनवर बोलत बसायचो. हो. आणि फिल्मी होतो काय? मी अजूनही फिल्मी. मला आवडतो फिल्मी. पण आपल्या रेग्युलर रुटीन मधून जरासा आपण फिल्मी होऊच शकतो ना. चेंज मिळतो आपल्याला. म्हणजे आता इथे काय आपल्याला चंद्र दिसणार नाही, पण आपण तो कुचकुच होतायचा सीन करूया. हे नाही या सिड प्लीज ना. नाही नको प्लीज. सिड आज स्पेशल दिवस आहे ना आणि किती रोमॅन्टिक आहे बघ. तू ना असं शाहरुख सारखं खाली बस आणि मला डान्स साठी विचार. त्याने विचारलं होतं ना तसंच. आणि मग मी काजल सारखं करणार. नो म्युझिक. आणि मग शाहरुख किती मस्त पॉज घेतो आणि मग हाताच्या बोटांनी असा पियानो वाजवतो आणि पियानो ऐकायला येतो. किती छान. हो ना. खरंच तू खूप वेडी आहेस अदिती. अगं ती फिल्म होती. खऱ्या आयुष्यात असं नाही होत. हे असं असं केल्यानंतर पियानो नाही वाजत. हे बघ काय ऐकायला येतंय का? तू फील कर ना. ऐकायला येईल तुला पियानो. अदिती तू अजूनही खूप फिल्मी आहेस. कसा आहेस रे तू? मला नाही रात्र संपूच नाही असं वाटतंय. बऱ्याच दिवसांनी आपल्या दोघांना एकत्र आनंदात असा टाइम स्पेंड करता येतो. तेच तर सांगत होते तुला मी. आपण दोघं एकत्र या घरात खूप आनंदी राहू. विजा ऍप्लिकेशनवर अदितीची सही घ्यायची अजून. पण सेठ बोल ना. सेठ हे सगळं असंच राहील ना छान? मला ना कधी कधी भीती वाटते. मला कोणाला हर्ट नाही करायचंय रे. इथल्या सगळ्या माणसांनी मला इतकं प्रेम दिलंय. मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप जपणार आहे. माझी माणसं आहात तुम्ही. सिड आपण पुन्हा नव्याने खूप छान सुरुवात करूया. आणि सिड मी तुला वचन देते, जर तू अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेत असशील ना तर त्याचा तुला रिग्रेट नाही होणार कधीच. Cheers. Cheers. कधी रात्र संपते असं झालंय. काय हा आवाज? झोपताही येत नाहीये.
अरे काय वैताग आहे हा. सगळे नुसते गर्दी करून झोपलेत. सीट, किती छान आहेत या घरातली माणसं. आपल्याला प्रिव्हसी मिळावी, एकांत मिळावं म्हणून निघून गेले घरातनं. असं कोण करतं कोणासाठी? तू कुठे गेला होता सीट? केक आणायला. तुला मगाशी म्हटलं ना मी, आपल्या फॅक्टरीच्या मशीनसाठी काय काय कंपनीवर कॉन्ट्रॅक्ट साईन केले. हा, आता त्यावर फक्त सह्या करायचे बाकी. पण मी मगाशी म्हटलं होतं ना तुला नाही म्हणून, आणि तू हे आणायला गेला होतास. तू नको ना जाऊस मला असं सोडून न सांगता. नाही जाणार, कधीच नाही जाणार. तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि माझं तुझ्याशिवाय. सेठ, आपण बाळाचं प्लॅनिंग कधी करायचं? इतक्यात? नाही रे, ते मी असंच म्हणत होते. तू समजून घे ना, आता प्रेमात आहे ना. आदिती ऐक ना, म्हणूनच मी तुला सांगतोय, पटकन सही करून टाक, नाहीतर लक्षात राहणार नाही. हे बघ, इथे एकच सही करायची आहे. सेठ, काय आहे हे? ए, आता नको ना काम. आता फक्त रोमॅन्स. आदिती, एकच सही करायची. किती वेळ लागणार आहे? जास्त वेळ नाही ना लागणार. मग उद्या करते. तू सांग ना मला, कधी करायचं आपण बाळाचं प्लॅनिंग? सेठ, कसं असेल रे आपलं बाळ? आणि तुला काय हवंय? सेठ, सेठ, तुला काय हवंय? मला मुलगी हवी. मुली खूप समजूतदार असतात रे. आपल्याला ना मुलगा व्हायला हवा, दुमण्यापेक्षा पण मस्तीखोर. मी ना थकायला पाहिजे त्याच्या मागे मागे करता करता. नाही, पण ऍक्च्युली मुलगा मुलगी काहीच आहे. सेठ, काय झालं? नाही, काय नाही. तुझ्या डोळ्यात दिसतंय मला. सही करावी असं वाटतंय ना तुला? मगच रोमॅन्टिक होशील ना तू. नाही, तसं नाही, पण सही केली असतीस तर. हाच स्वभाव मला खूप आवडतो तुझा. एखादी गोष्ट डोक्यात आली ना की ती पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाहीस तू. दे इथे, करते सही. इथे एकच. पण आता मला हे सगळं वाचत बसायला कंटाळा आलाय. नको वाचूस, मी वाचलंय. काही नाही, फक्त मशीन्सचं सगळं लिहिलेलं आहे, बाकी काही नाही. तू इथे सही करून टाक ना पटकन. आता बोल माझ्याशी जरा रोमॅन्टिक. काय बोलत होतीस तू? बाळ. सॉरी अदिती, तुला फसवून हे सगळं करावं लागतंय. पण काही दिवसांनी तुला कळेल, मी हे आपल्या दोघांच्या चांगल्यासाठीच करतोय.